वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रावणी कोले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सो आज आहे ते म्हणजे 31 आणि आज आम्ही दोघी आहो. माझ्यासोबत श्रेया आहे. खूप दिवसानंतर आपल्या व्लॉगमध्ये आलेली आहे. सो आज 31 आम्ही काहीतरी करणार आहोत सेलिब्रेशन. तिच्यासोबतच आज मी जाणार आहे 2024 मध्ये. सो चला रेडी चलो. सो चला तुम्ही पण या. सो पहिले तर आपल्याला पार्टी करायची आहे. सो तयारी करायला लागल. पहिले काय करायचं मग? पहिले आता बघूया. मोमोज बिमोज करायचे आहेत. केक बिक बनवायचे. सो आज बेस सगळं आधी लावून घेऊ. आज तुम्हाला श्रेया केक कसा बनवणार आहे ते बघायला भेटेल. सो चला पहिले केकचा बेस करूया. बाय. सो गाईज आता बघा श्रेया आपला जो केकचा बेस आहे तो करण्यासाठी रेडी करते. सो श्रेया मला सांग काय काय घेतलंस? मैदा घेतलाय, कोको पावडर, बेकिंग पावडर घेतली आणि मिल्क मध्ये मिक्स करून आता याचा एक घट्ट असा बेस बनवू आणि नंतर तुम्ही पुढे बघाच. आपला जो केकाचा बॅटर आहे तो झालाय आणि आता हा कंटेनर घेतलाय त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे. लवचा कंटेनर आहे. सो आता त्यानुस केक टाकून घेऊया. तर बघा आपला आपण लवचा कंटेनर होता त्याच्यात आपला जो केक आहे केकाचा जो आपण बॅटर बनवलेला तो टाकून घेतलाय आणि आता आपल्याला याला स्टीम करायला लागेल. सो बघा मी जुगाड केलाय. एक गबवला घेतलाय आणि त्यात वाटी ठेवले आणि तसाच पाणी नाही टाकायचं. पाणी नाही. सो तसाच स्टीम करून घ्यायचा. 20 मिनिटं करून घेऊया. तो यो होत आहे. तपशीर आपण अजून वेगळं काय मोमोज ट्राय करणार आहोत. रेडी सगळं बेस मध्ये करून घेऊया. सो ते आता आपण बनवणार आहोत. तर ते त्याला काय काय करायचं लागेल ते बघूया आणि आम्ही कसं करतो ते तुम्ही बघा. सो चला यानं आपला केक आहे आणि आता एका साईडला श्रेया जी आपली मोमोसाठी स्टफिंग्स लागणार आहे ती टाकते ती करते. सो आता पहिले करायला तेल आणि कांदा शिजवलाय आणि या मी फर्स्ट टाइमच ट्राय करतो असं काहीतरी. सो काय चुकलं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. गाईज एक सेकंड लेट यू ऑल्सो चेक व्हॉट हाऊ सो हा बघा आपला केक फुगला मस्त वरती आलाय. ते मी बघितलं की झाले का नाही आता म्हणून ते फुगलेल्यासारखं आहे. सो हा रेव द्या अजून थोडा वेळ. आपण पहिले तर आपला कांदा शिजवून घेते. श्रेय आपली शेफ. सो काय बघा जास्त आपला कांदा इथे शिजत चाललाय. ब्राऊन होते. पहिल्यांदा जर काहीतरी पराक्रम करतात. सो व्लॉग बनवला मी काय व्लॉग ॲट द एंड यू विल गेट वन चॅलेंज आणि व्लॉग नक्की बघा. ॲट द एंड शेवटपर्यंत बघा नक्की. सो गाईज आता बघा चिकन मसाला टाकलाय थोडासा आणि आता टाकली लाल मिरची पावडर. मी आता थोडीशी हळद. सॉस पण एकदाच टाकून घेते. कसला सॉस आहे? चिल्ली सॉस टाकते आता थोडासा. नको हा डार्क सोया सॉस नॉर्मल जास्त पण नको. आता हे मिक्स करून घेऊया आपण परत. सगळ्यात मेन मीठ राहिलाय आपला. मीठ म्हणजे सॉल्ट. आमच्या भाषेत सॉल्ट मीठ असा बोलतात. नाहीतर तुम्हाला वाटेल मीठ म्हणजे चिकन वाला मीठ. सो आमची कोली लँग्वेज अशी आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू मिक्स इट ऑल. मिक्स करून घ्यायचा. आता जे आपण चिकन घेतलेले ते आम्ही टाकतो. जे चिकन होते ते आम्ही उकडून घेतलंय पाण्यात आणि आता ते टाकलं.
त्याचे छान असे छोटे छोटे पीस करून आता मिक्स करून घेते. अजून याच्यात टिकपणा येण्यासाठी आम्ही अजून शेजवान चटणी टाकली त्याच्यात. आता मिक्स करून घेऊया. स्वतः जास्त पण तिखट नाही म्हणून थोडी टाकली. हां, नॉर्मल. सो आता जे आपला मोमोची स्टफिंग आहे ती झाले रेडी झाले. आणि आता आपण तो भरायला घेऊया. नाही, आधी याला थंड करीत ठेवू. अंडा लॉलीपॉपची तयारी. अजून अंडा लॉलीपॉप करायचं आहे. ट्राय करेंगे फर्स्ट गाईस खूपच केलं, कारण का हिने अजून चायनीज पण आणलाय, हा केक पण आहे, अजून आपला चॅलेंज पण येणार आहे. काय काय खाणार आहोत आम्ही माहिती नाही. मी काय काय अजून घेतलंय करायचा. आम्ही एक साईडला बघा ज्या चपात्या असतात ज्या मोमोजसाठी बनवायला लागतात त्या स्ट्रिप्स आम्ही करून घेतल्या. सो चला ताई परत आपल्याला दुसरा काय दाखवते बघा. जी आपली स्टफिंग आहे ती झालेली आहे मस्त अशी, आणि खरंच खूप छान अशी टेस्ट येते. सो चला आता आम्ही भरून घेऊ. ही बघा श्रेया पण आली, आणि आता आपण ह्या ज्या चपात्या लाटल्या त्यात आपण ही आपली स्टफिंग भरून घेऊ आणि मोमोज बनवू. सो गाईज आता आपल्या श्रेया दाखवेल मोमोज कसं भरायचं. या आम्ही उलट पुलट आता कसं भरू तर समजून घ्या. एक सेकंड. सो बघा आता कसं भरायचं ते दाखवते. अर्धवट चरडवट काय नाही काय करते. सो आता एक एक असं बंद करायचं होता. तुम्हाला मी दाखवेन श्रेयाचा मोमोज कसं बनवते ते. हा बघा मस्त मस्त शेप आली, होळी आली श्रेयाची होळी. सो बघा आता श्रेयाचा असा दुसरा भरी पटापट. चला मी भरतय तोपर्यंत तुम्ही व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तर विसरूच नका. फटाफट आपले 1K होऊ दे. टचवूड नवीन वर्षाला 1K होऊ दे. काय हा गोड गोड. सो चला गाईज आता मी सगळं बनवून घेतो असंच, आणि नंतर मग तुम्हाला भेटतो. आपला जो श्रावणीचा मोमोज बघा गाईज मस्त आहे जो. सो गाईज राहू द्या, आता मी सगळं असं बनवून घेतो. आणि आता जो आपल्याला केक बनवायचा आहे आणि तो आम्ही ऑलमोस्ट झालाय. डेकोरेशन राहिलाय ते पण तुम्हाला आता दाखवते. आमचं मोमोज आणि ते झालं पण मी तुम्हाला दाखवलं नाही गडबडीत. सो आता हे बघा मी स्टीम करायला ठेवलं नाही असं काहीसं झालं तर स्टीम केलं की मी तुम्हाला दाखवते. सो गाईज हे बघा आमचा केक झालाय आणि आता मी तो केक काढलाय. बटर पेपर जो लावलेला आम्ही तोच काढलाय बघा, आणि केक पण एकदम मस्त परफेक्ट झालाय. सो गाईज हे बघा आम्ही याच्या 3 लेअर कट करून घेतो, आणि जो रिलीचा सूत असतोय पातळ असं त्याचीच कापता. गाईज आम्ही फर्स्ट टाइम करतो, असं आम्हाला माहिती नाही कसा कट होईल. दोन लेअर कट केलं. आता पुढं काय करायचं ते सांगतो. आता श्रेया बोलते की अजून आपण एक लॉलीपॉप करूया. तर तिने अंडी उकडून ठेवलेली ते बघा, तर उकडलेली अंडी खिसते ती छान असं खिसून घ्यायचं आहे. तर बघा गाईज आता आम्ही खिसून घेतलाय, आणि आता याच्यात कांदा टाकलाय, चॉप कांदा टाकलाय, थोडा आल्ला खिसलेला आल्ला टाकला, गार्लिक कोथिंबीर टाकले, आणि याच्यात तुम्ही मिरची पण टाकू शकता. तिखट जास्त नाही लागत म्हणून. आणि याच्यात थोडीशी हळद आणि घरचा मसाला आणि थोडा मैदा. तुम्हाला मसाला लागते तर तुम्ही टाकू शकतात. असं नाही की स्पेसिफिकच नाही की हाच मसाला पाहिजे आणि हाच मसाला नको. आता मिक्स कर. चला मिक्स झाला का तुम्हाला भेटतो. हे बघा आपले जे एक लॉलीपॉप बनवणारे शेया ते झालेत रेडी. आणि हा मैदा आहे, त्याच्यात थोडं पाणी घेतलंय आणि त्यात तरलील ते तुम्हाला आता मी दाखवत आहे. स्वतः आले ते म्हणजे आमची प्राची दिदी, आणि ती बनवणार आहे
केक आणि ते तुम्हाला मी दाखवणार. ती केक आपला जो मगाशी आपण बेस बनवलाय तो डेकोरेट करणार आहे, तो दाखवते मी तुम्हाला. बघा आता आपली प्राची दीदी आले आणि आता आपल्याला मस्त असा केक बनवून दे. बाय द वे सामान प्राची दीदीचाच आहे केक बनवायचा, बट तो मी चोरून ढापून यूज करते. केक झालाय, कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. हो गाईज, आता आमचा सगळा बनवून झालाय फायनली आणि आता वाजलेत 11. सो आता मी जेवून घेतो, म्हणजे जेवून नाही ना, आम्ही चायनीज आणलाय तर तो खाऊन घेतो. काय काय चायनीज आणलाय ते तुम्हाला आणलेला आम्ही. आणि ही आहे चिल्ली आहे ना, क्रिस्पी आहे. हा ट्रिपल राईस व सूप आलेला. आणि आपली श्रेया आहे आणि हा जेवायला या. आणि हा कोक आहे, कोका कोला घेतलाय. सो चला आता मी खाऊन घेतो. सो श्रेया पहिली बाईट तू घे. कसं आहे? छान आहे, एक नंबर आहे, मस्त. सो गाय चला आता मी पण खाऊन घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते. तो गाय बघताय श्रेया मोमोज आणि काय आहे ते अंडा तंदुरी काहीतरी बनवलेले आणि आम्ही खाल्यावर दाखवतोय. मस्त झाले. मानसी दिदी वाले बघताय. साऱ्या गावाचा आता 12 वाजून आम्ही केक कापला आणि परेश भाऊचा बड्डे पण होता. तो एकदाच बड्डे सेलिब्रेशन पण केलेला आणि आम्ही जो केक बनवला तो एकदम मस्त लागला. आणि आता श्रेयाने काढलं ते म्हणजे फटाकड्या ज्या दिवाळीच्या होत्या तिने वाजवल्या नाही. सो आता मी त्या लावणार आहोत. तर या बघू कशा लावता ती तर भीत आहे तरी पण आपण लावूया. सो गाईज बघा श्रेया चालले पाऊस लावण्यासाठी. ओय माझं जा डब्बा लाव जा. लागला काय बघताय श्रेया खूप भिजतंय. लागला
लागला पल. लागला लागला. लागली पल. लागली लागली. अटकली. रॉकेट लावला आणि गेला आणि पडला. आता परत लावणार आहे. टॉप लेवल आहे गाईज. मला फटाके वाजवायला एकदम भीती वाटते. तो त्या साईडला जाईल. लागला. ते काय जल्ला असा. सो गाईज आता मानसी ताई बघताय रॉकेट लावायला गेली. रेडी रेडी स्टेडी गो. लागला लागला. तुमच्याच या पत्रावर गेला. सो गाईज आता मग अशी ना मी पानपुऱ्या बनवलेल्या तर या बघा काढून ठेवल्या. आणि आता आम्ही करणार होतो म्हणजे पानपुरी चॅलेंज. ॲक्च्युली करायचं नव्हतो पण आता श्रेयाने फोर्स केलाय म्हणून करता. सो किती मिनिटाचा टाइम आहे? होल तोपर्यंत स्टॉप वॉच करतात. 0. पहिलं कोण खाईल तेवढा. आम्ही 12 घेतल्या तर पहिले जो खाईल त्याला थंड्याची बॉटल. स्टार्ट. सो आता टाइम लावलाय मी 14 म्हणजे 14 टोटल. आता आपण खावायला सुरुवात करूया. फास्ट खावायला पाहिजे. काय करू? 2 मिनिट 44 सेकंड्स. 2 मिनिटात संपवले आम्ही. 2 मिनिटांत संपवलं. दोघी जरी जिंकलो. अजून म्हणजे फास्ट खाऊन आमचा पोट भरलाय म्हणून आम्ही सोबतच झालो. सो गाईज आता झालं आहे आपलं आमचं सेलिब्रेशन करून. आणि तुम्हाला पण सर्वांना हॅप्पी न्यू इयर. स्वतः हा व्लॉग मी इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.